बीड जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या घटना घडतात. याच घटनामुळे बीड जिल्हा नेहमी चर्चेमध्ये येतोय. आष्टी तालुक्यातील एका गावामध्ये एच आय व्ही आजारामुळे एका मुलीचा मृत्यू झाला अशी अफवा पसरवण्यात आली. त्याच कुटुंबियाचे मी घरी आहे. नेमकं काय प्रकरण घडलं होतं, जे की संपूर्ण त्यांनी तक्रार देखील जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकी काय प्रकरण घडलं होतं, मी त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल, आज संपूर्ण घटनेमध्ये आपण बघू शकतो की आष्टी तालुक्यातील जो गाव आहे, काय प्रकार घडला होता आणि अफवा पसरवली तुमची तक्रार आहे? म्हणजे पीएमला ग्रामीण रुग्णालय आष्टीमध्ये नेलं असता त्या दिवशी डॉक्टरांनी पीएम करीत नव्हते किंवा तिला एच आय व्ही आणि कॅन्सर यान तुम्ही घरी घेऊन जा आणि संस्कार करून टाका असे डॉक्टर ढाकणे साहेब सांगत होते. आणि मग नंतर लय उशिराने घेतलं त्यांनी आणि सगळ्यांना नातेवाईकांना काही नातेवाईकांना समजून सांगितलं की हे अशी एच.आय.व्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे जवळ तुम्ही जाऊ नका आणि ते संस्कार लवकर करून टाका, कोणालाही जास्त लोकांना येऊन देऊ नका असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला जवळ येऊन दिलं नाही, कोणत्या नातेवाईकांना जवळ येऊन दिलं नाही. करोनापेक्षा ही भयान परिस्थिती झाली. काय नेमकी कशामुळे मृत्यू झालेला आहे, काय सांगितलं होतं? मृत्यूचं कारण तिचं जी ब्रेन ट्यूमर तिला जी ढकलून दिलेलं होतं ना डोक्यात गाठ होती, तिचं ऑपरेशन झालेलं होतं, त्या कारणाने तिचा मृत्यू झाला. काय घडलं होतं अगोदर, काय झालं होतं, नंतर मृत्यू झाला? म्हणजे सासरच्या लोकांनी ना तिचा छळ 2 लाख रुपयासाठी छळ करीत होते की 2 लाख रुपये घेऊन ये, आपल्याला कापड दुकान टाकायचं याच्यासाठी. आणि ती आमची हलकीची परिस्थिती असल्या कारणाने ती आम्हाला सांगत नव्हती आणि त्या त्रासाला बळी पडूनच तिचं जी डोकं दुखत होतं त्यांनीच ती वाढली टेन्शन. असं देखील म्हटलं जातं, तुम्ही तक्रार दिलेली आहे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना, एच.आय.व्हीची अफवा पसरून मुलीचा मृत्यू झाल्याचं काही अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. काय घडलेलं आहे त्यांच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, काय तक्रार करताय किंवा काय मागणी आहे? असं तक्रार आहे की जी त्यांनी वस्तुस्थिती ही सत्य इथं घडवलेली घटना, तर यांच्याकडे आमची मागणी आहे की ह्या जे चौकशी करून ह्या दोषी असणाऱ्या लोकांवरती कडक कडक कारवाई करण्यात यावा. त्याच्यात सासरच्या लोकांचा जास्त हात आहे. त्यांनी काहीतरी चिरीमिरी देऊन त्या पोलीस आणि डॉक्टरनी हे कृत्य केलेलं आहे. हे खोटे अफवा जी पसरलेली आहे त्याच्यामुळे, जेणेकरून त्यांच्यावरती जी एक केस आहे ना, ती कंप्लेंट आहे, ती कंप्लेंट काढून घ्यावा ह्या दोन्ही त्यांनी हे केलेलं आहे. ते लोक वगैरे तुम्हाला ते भेटण्यासाठी कोणी आलं होतं का, विचारपूस करण्यासाठी? चालेल, तुम्ही चालेल. 10 दिवस होऊन गेले जिल्हाधिकारी साहेबांना जे पत्र दिलेलं होतं तिने चालेलं होतं. एक प्रकार आहे, आपण बघू शकतो की एच.आय.व्ही बाधित असं समजून अफवा पसरवली गेली आणि त्याच्यातून मृत्यू झाल्याचं कारण समोर आणून गावामध्ये अफवा पसरवली आणि अंत्यविधीला कोणी हजर राहिले नाही असा आरोप आहे. त्याचबरोबर जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी मागणी आहे माझ्यासोबत आहे. काय सांगाल, काय मागणी तुमची, काय झालं? आमच्या हे चालतं डोक्याचं ऑपरेशन झालं ना, त्याच्यामुळे ती जास्ती त्या मुलांनी लग्न करून घेतलं, त्यामुळे टेन्शन जास्ती त्याला धक्का बसला गेला आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. सारखं टेन्शन घ्यायची की आता माझं कसं होणार, आता त्यांनी लग्न केलं, माझं कसं होणार, आता मला ती नेतील का नाही, असं त्याच्यामध्ये सारखं ती विचार करायची. आता त्यांनी लग्न केलं, आता मी तशीच राहणार म्हणून. आधी तर मला इतका छळ केला त्यांनी की मी माझ्या नशिबात 2 बायका आहेत. सारखं तिच्या समोर सदून ते सारखं तेच चर्चा करायचं की मला माझ्या नशिबात आणखीन एक बायको आहे. म्हणून त्यांनी आम्ही ऑपरेशनला नेलं तर त्यांनी लग्न करून मागणी काय आहे तुमची? अफवा पसरवली गेली अशी तक्रार आहे तुमच्या, तुमची मागणी काय आहे प्रशासनाकडे? आमची मागणी जी लोक जी एवढं पर्सन केलंय का या डॉक्टरांनी, त्यांनी हे लवकरात लवकर ही अटक करायला पाहिजे. समोर लवकर ती आमच्या समोर यायला पाहिजेत की असं हे कुणी काय केलंय, ती हे असं का अफवा पसरले तुम्ही, हे आम्हाला विचारून घ्यायचंय त्यांना. माध्यमांवरती आणि बाहेर चर्चा आहे की तुमच्या कुटुंबियांवरती बहिष्कार वगैरे टाकलाय गावकऱ्यांनी, असं काही घडलंय का? हो, घडलंय ना. कुणी सुद्धा येत नाहीत असं, कुणी असं अंत्यविधी झाल्यापासून असं कुणी घरी सुद्धा आलेलं नाहीत. असे लांबूनच बोलतात. पण आमचे लोक, आमच्या जातीचे लोक आणखीन कुणी घरी आलेले नाही. फक्त ही मराठीचे लोक हेच असे लांबून बोलतात. सगळी हीच अफवा आहे. लहान लेकरं साहेब म्हणतात तुमची मुलगी
तुमच्या मुलीला एड्स होता, कॅन्सर होता, याच्यामुळे तुमची मुलगी वारली का? असं विचारतात आम्हाला लोक, रोज असं विचारतात. कोणी पसरवले तुमच्या, कोणाकडे रोखे? ही डॉक्टरांनी केलंय हे सगळं. कोणतं हे पीएमजी केले का ह्या डॉक्टरनी केलंय जास्त. त्याला एक प्रकार म्हणावे लागेल की आज आपण बीड जिल्ह्यात घटना घडते माझ्यासोबत सगळे आहेत. त्यांना कुठं दिलं होतं, लग्न कधी झालं, तर काय प्रकार होता सगळं सविस्तर सांगा. त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात भूम मध्ये दिलं. वगैरे कधी झालं होतं, काय तिथे त्रास होता, नंतर हे संपूर्ण प्रकरण पुढे आलं, अफवा पसरवली जाते, काय सगळं सविस्तर सांगा. 9 मे 2023 रोजी लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 14 महिनेच तिचं लग्न. तर तिला मारहाण वगैरे, तिला हुंडा दिलेला 3 तोळे सोनं ती लग्न ती करून दिलेले. तरी पण त्यांची अजून अपेक्षा, त्यांना काही कपड्याचं दुकान टाकायचं म्हणून कॉल करत होते आम्ही की बदला पाहिजे आणि असं टाकले आमच्याकडे नाही त्यामुळे तिला सारखे टॉर्चर करायचे, मेंटली फिजिकली सारखं टॉर्चर चालूच होतं. ती आम्हाला काही सांगत नव्हती. ती एज्युकेटेड होती, BCS मध्ये तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं. आणि एज्युकेटेड मुलीला त्यांनी म्हणजे एवढा छळ केला आणि त्यांनी खूप सहन केलं का, तर वडिलांच्या परिस्थिती. आणि शेवटी तिचं दुखायला लागलं ना, त्यांनी मारहाण केली, दुखायला लागलं. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, दुखायला लागलं ना, ती अशी अक्षरशः इतकं दुखायचं ना, तिचं खूप दुखायचं. ते आपले गावातले हॉस्पिटल असतात ना साधे, तिथं घेऊन जायचे, तेवढं गोळी पाणी तेवढंच त्यांनी बघितलं. परत त्यानंतर मग आम्हाला कॉल करून सांगायचं लागले की तुम्ही येऊन तिला घेऊन जा. ती जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत तिला पाठवून. आम्ही तिला इकडं आणलं, इथं आणल्याच्या नंतर हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेलो, टेस्ट केल्याच्या नंतर कळालं की असं झालंय ब्रेनमध्ये मारहाणीमुळे तिला गाठ झाली आणि त्याचं ट्युमर मध्ये रूपांतर झालं असं सांगितलं. मग नाही का लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. आम्हाला 5 लाख रुपये खर्च पण सांगितलं. आणि तिचं लग्न होऊन फक्त 1च वर्ष झालं होतं. आणि वडिलांनी नातेवाईकांकडून सगळ्यांकडून म्हणजे कर्ज घेऊन, कुठे व्याजाने घेऊन असं करून तिचं आम्ही लग्न लावून दिलं. एकदम हाय फाय भैरवनाथ लॉन्स मध्ये लग्न लावून दिलं. आणि ते कर्ज फिटत नाही तोपर्यंत हे समोर आलं. आमच्या जवळ 1 रुपयाही नव्हता, वडिलांच्या मागे हप्ते चालू. आणि शेवटी अक्षरच त्यांनी 1 रुपया पण दिला नाही. आम्ही लोकवर्गणी, गावातल्या लोकांनी, नातेवाईकांनी पैसे जमा करून दिले, सगळ्या नातेवाईकांनी. आणि तेव्हा तिथं आम्ही ऑपरेशन केलं मॅक्स केअरने. ऑपरेशन बी सक्सेसफुली झालं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर ती व्यवस्थित झाली एकदम. पण ऑपरेशनला आम्ही नेलं तिला, नीट होऊन ती आली की तिला माहिती झालं की त्यांनी लग्न केलं. म्हणजे ती असतानाच त्यांनी लग्न केलं. तुम्हाला हे संपूर्ण घडलेलं आहे, मात्र तुमच्या आज घरची परिस्थिती काय आहे, गावातली परिस्थिती काय आहे, बाहेर असा मेसेज आहे की तुमच्या घरावरती बहिष्कार टाकलेला आहे, तुम्हाला वाईट टाकलेलं आहे कुटुंबियांना. टाकलंय ना. आज 6 महिन्याचा कार्यक्रम आहे, दिसतंय तुम्हाला इथं कोणी सुद्धा नाही नातेवाईक. मी कुठून जवळवरून आलेली इथं सकाळी, तर कोणी सुद्धा आलेलं नाही कार्यक्रमाला. पण तर काय आमची मागणी, आम्हाला न्याय पाहिजे तिच्यासाठी. जे नाही ना ते पण पसरवलंय. म्हणजे HIV आता तिचं ऑपरेशन झालंय, ब्रेनचं ऑपरेशन झालंय, तिचे टोटल सगळे रिपोर्ट काढलेले आहेत. आणि ते नाही का, ते रिपोर्ट मध्ये नॉन रिॲक्टिव्ह म्हणून HIV. मग नसतानाही त्यांनी ते पसरवलं PM ला गेल्याच्या नंतर. एक तर PM ला धरत नव्हते, आणि PM ला गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी, आणि डॉक्टर एकदम नाही का नशेमध्ये होता, फुल पिलेला होता, त्याला बोलायला पण येत नव्हतं. आणि आमचेच रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितलं आम्हाला की नाही का तिला HIV आहे, मुलीला HIV आहे आणि कॅन्सर आहे, तिला घेऊन जा, मी PM करत नाही असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आणि नसतानाही ही अफवा पसरवली. आणि शेवटी PM रिपोर्ट साठी जेव्हा आम्ही नाही का ही गेलो ना पोलिसांकडे, तर पोलिसांनी काळे अंमलदार त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलीला नाही का असं कॅन्सरच होता, HIV होता, त्याच्यामुळे तिचा अंत्यविधी असा केला तसा केला. PMचा रिपोर्ट पण आम्हाला लवकर देण्यात आणि लेट दिला. जेव्हा आम्ही हे केलं ना, लेट दिला. आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी दिलं नाही अजिबात, म्हणजे लेखी दिलं नाही की HIV होता. म्हणजे तिच्या देहाची विटंबना केली अफवा पसरून. तर समाजामध्ये हे सगळं संपूर्ण कधी माहिती झालं HIV वगैरे आहे असं? ते आम्हाला नाही का 3 दिवसानंतर अंत्यसंस्कार झाला ना, 3 दिवसानंतर माहिती झालं आम्हाला त्या दिवशी माहिती नाही, आम्हाला कोणी सांगितलं पण नाही. हा संपूर्ण प्रकार आष्टी तालुक्यातील आहे, धक्कादायक प्रकार आहे. यांचं म्हणणं असं आहे की जो मृत्यू झालाय तो HIV म्हणून होता, की तिला डोक्यामध्ये आजार होता, ती पडली होती आणि ब्रेनचा तो आजार असल्यामुळे ऑपरेशन केलं गेलं. आता त्या ऑपरेशन नंतर काही गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेतलं, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र इथले प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस असतील त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की संपूर्ण अफवा पसरवली गेली की ह्या मुलीचा मृत्यू जे आहे ते HIV मुळे झाला. त्यांच्या कुटुंबाकडे कोणी जाऊ नका अशी अफवा इथल्या अधिकाऱ्यांनी पसरवल्याचा आरोप
कुटुंबांनी केला आहे. मात्र असं काही घडलं नसल्याचं देखील मी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलं आहे. नक्कीच या प्रकरणाची दखल राज्य सरकारनं त्याचबरोबर जिल्हा प्रशासन घ्यावी अशी देखील विनंती त्यांची आहे. मुंबई तसे योगेश काशीद, बीड, सांगली, आष्टी.